नमस्कार, शिल्पा होम किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे रवा कपकेकची रेसिपी. पण हे कपकेक आपण कपकेक मोल्डमध्ये किंवा पेपर कपमध्ये बेक न करता आपण ही घरातल्या वाटीमध्येच बेक करणार आहोत आणि ते सुद्धा कढईमध्ये फक्त 20 ते 25 मिनिटांमध्ये. अगदी मऊ आणि जाळीदार असे हे कपकेक तयार होतात. व्हिडिओ पाहिल्यानंतर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय कराल याची मला पूर्ण खात्री आहे. चला तर मग रेसिपी सुरुवात करूया. यामध्ये दिलेलं साहित्य अगदी अचूक आहे आणि त्याची लिस्ट सगळी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देणारच आहे. तर आपण इथे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. आता यामध्ये 1 कप बारीक रवा, अर्धा कप साखर आणि हे आता मिक्सरला आपण बारीक असं वाटून घेणार आहोत. तर हे सगळं बॅटर आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्येच तयार करणार आहोत. दुसरं कोणतंही भांडं आपण वापरणार नाही आहोत. तर आता अर्धा कप दही, नंतर अर्धा कप मैदा, मैद्याच्या ऐवजी तुम्ही गव्हाचं पीठसुद्धा घेऊ शकता. त्यानंतर पाव कप वितळलेलं तूप किंवा तेलसुद्धा वापरू शकता. चिमूटभर मीठ आणि फ्लेवरसाठी 1 चमचा व्हॅनिला इसेन्स किंवा तुम्ही वेलचीसुद्धा वापरू शकता. त्याचबरोबर इथे पाऊण कप दूध घेतलेलं आहे. दूध अगदी परफेक्ट प्रमाण आहे दुधाचं, तर पाऊण कपच दूध आपल्याला लागणार आहे. आता हे सगळं साहित्य मिक्सरला पुन्हा एकदा फिरवून घ्यायचं. खूप जास्त वेळ नाही, फक्त अर्ध्या मिनिटासाठी. तर हे बघू शकता व्यवस्थित असं बॅटर आपलं तयार झालेलं आहे. आता यामध्ये आपण रव्याचा वापर केला आहे, त्यामुळे रवा फुलण्यासाठी आपल्याला 5 ते 10 मिनिटं हे झाकून ठेवायचं आहे. तर मी मिक्सरचं भांड्यावर ते झाकण ठेवून ते साईडला ठेवलेलं आहे. आता आपण बेकिंगसाठी जे आपण वाट्या वापरणार आहोत त्याची तयारी करून घेऊया. तर इथे मी मध्यम आकाराच्या ज्या आपल्या घरात वाट्या असतात त्याच वापरलेल्या आहेत. तर याला आपण तेल लावून घेऊया किंवा तुमच्याकडे बटर पेपर असेल तर तो सुद्धा लावला तरी चालेल. पण बटर पेपर नसेल तरीसुद्धा काहीच हरकत नाही. तर आपल्याला एक स्टेप करायची आहे. तर यामध्ये आपण थोडंसं मैदा घालून घ्यायचं, जवळपास 1 चमचाभर, आणि हे अशा पद्धतीने मैदा पूर्ण वाटीला असं लावून घ्यायचं. म्हणजे जेव्हा आपण केक बेक करतो तेव्हा व्यवस्थित डिमोल्ड होतो. तर हे अशा पद्धतीने सगळ्या वाट्या मी तयार करून घेते. फक्त एक्स्ट्राचं जे पीठ असतं ते पूर्ण व्यवस्थित काढून घ्यायचं. खूप जास्त पीठ ठेवायचं नाही. तर पूर्ण वाटीला असं हे पीठ लावून घ्यायचं आणि एक्स्ट्राचं पीठ काढून घ्यायचं. अगदी सोपी पद्धत आहे, ही करू शकता तुम्ही. तर सगळ्या वाट्या मी अशा तयार करून घेतलेल्या आहेत. आता आपण हे जे कपकेक आहेत ते कढईमध्ये बेक करणार आहोत. त्यासाठी कढईसुद्धा प्रीहीट करण्यासाठी ठेवायची आहे. तर मी अशा पद्धतीने एका कढईमध्ये स्टँड ठेवलं आहे आणि त्यावरती एक प्लेट ठेवलं आहे, जेणेकरून ज्या वाट्या आहेत त्या व्यवस्थित आपल्याला ठेवता येतील. आणि त्याच्यावरती झाकण देऊन हे मंद गॅसवरती 5 ते 10 मिनिटासाठी प्रीहीट होण्यासाठी ठेवून देऊया. तोपर्यंत आपण बॅटर बनवून घेऊया. तर हा रवासुद्धा बघू शकता छान फुललेला आहे आणि हे बॅटर बघू शकता तुम्ही आधीपेक्षा थोडंसं घट्टसर झालेलं आहे आणि अशाच पद्धतीचं आपल्याला बॅटर पाहिजे. तर यामध्ये आपण आता 1 टीस्पून बेकिंग पावडर आणि अर्धा टीस्पून बेकिंग सोडा हे सगळं टाकलं आहे आणि त्यावरती 1 चमचा फक्त दुधाचा वापर केला आहे, जेणेकरून ही जे पावडर आहे ते सगळे व्यवस्थित मिक्स होतील. आणि हे मिक्सरला अगदी अर्ध्या मिनिटासाठी फिरवून घ्यायचे. चालू बंद करून असं फिरवून घ्यायचे 3 ते 4 वेळा. जास्त ओव्हर मिक्स करायचं नाही. आणि आता हे आपलं बॅटर तयार झालेलं आहे. तर आता आपण हे वाटीमध्ये काढून घेऊया. तर वाटी भरताना आपण फक्त अर्धी वाटीच भरायची आहे, ते केकवरती फुलून येणार. तर आता मी हे सगळे व्यवस्थित वाटी भरून घेते आणि कढईसुद्धा आपली प्रीहीट झालेली आहे. तर हे झाल्यानंतर लगेचच आपण बेक करण्यासाठी ठेवून देऊया. तुमच्याकडे जर यापेक्षा थोड्या मोठ्या साईजच्या वाट्या असतील तर त्या घेऊ शकता, कारण या 5 वाट्या भरूनसुद्धा थोडंसं मिश्रण माझं शिल्लक राहिलं होतं आणि ते मग मी मायक्रोवेव्हमध्ये बेक केलं, जे कपकेकचे मोल्ड येतात त्यामध्ये. आणि मायक्रोवेव्हमध्ये सुद्धा 20 मिनिटासाठी तुम्ही बेक करू शकता. तर आता या वाट्या सगळ्या आपण व्यवस्थित अरेंज करून घेऊया कढईमध्ये आणि यावरती झाकण देऊन कमी गॅसवरती हे 20 ते 25 मिनिटासाठी बेक करून घ्यायचे आहेत. तर यावरती मी आता झाकण देते. आता वरून मी थोडेसे टुटी फ्रुटी वापरलेले आहेत किंवा तुम्ही ड्रायफ्रूट्स असतील तर ड्रायफ्रूट्ससुद्धा टाकू शकता किंवा हे असेच बेक केले तरीसुद्धा चालेल. आता हे उरलेलं बॅटर आहे ते मी मायक्रोवेव्हमध्ये बेक करणार आहे. पेपर कपमध्ये मायक्रोवेव्हमध्ये बेक करून घेतलेलं होतं. तर आता 20 मिनिटं झालेले आहेत आणि आपण आता चेक करून घेऊया.
तर एखाद्या टूथपिकने हे चेक करून घ्यायचे. अगदी तळापर्यंत ही टूथपिक टाकून बघायची आणि मिश्रण जर का टूथपिकला चिकटलं नसेल तर हे केक आपले व्यवस्थित बेक झालेले आहेत. जर का थोडीशी टूथपिक ओलसर आली तर थोडा वेळ अजून केक हे बेक करून घ्यायचे. तर आता व्यवस्थित थंडसुद्धा करून घेतलेले आहेत मी आणि आता आपण डिमोल्ड करूया. तर सुरीच्या साहाय्याने साईडच्या कडा सुरुवातीला मोकळ्या करून घ्यायच्या आणि नंतर मग हे डिमोल्ड करायचे. अगदी सहज डिमोल्ड होतात, बघू शकता तुम्ही. आणि हे केक अगदी मऊ आणि जाळीदार झालेले आहेत, बघू शकता तुम्ही. तर अशा पद्धतीने मी सगळे जे वाट्यांमध्ये केक आहेत ते डिमोल्ड करून घेते. एकदा तरी या पद्धतीने रवा केक किंवा रवा कपकेक तुम्ही नक्की बनवून बघा. खूप छान होतात आणि खूप झटपट तयार होतात आणि चवीला तर अप्रतिम लागतात. नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी ट्राय केल्यानंतर तुमचे अनुभव नक्की कमेंट्समध्ये शेअर करा. आणि बघू शकता तुम्ही अगदी जाळीदार असा हा केक तयार झालेला आहे. तर आजची ही रवा कपकेकची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी. आता एक कपकेक मी तुम्हाला तोडून दाखवते. आतमधून किती मस्त जाळीदार असा तयार झालेला आहे आणि खूप सॉफ्ट आणि स्पंजी असं झालेलं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा एकदा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. थँक्यू.